हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळेजण कसे आहात? सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते। तर आज मी बनवलेले आहे ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाइन। तर ही गोल्ड कलरची जी आता ट्रेंडिंगमधली साडी आहे ना, तर त्याच्यावरले ब्लाऊज त्यांना माझ्याकडे म्हणजे कस्टमरने दिली होती। तर त्यांना त्याच प्रकारची बाही शिवून हवी होती ब्लाऊजला त्यांच्या। तर इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे करायचं आहे मी तुम्हाला दाखवते। तर हे अशा पद्धतीने कापडाची घडी ठेवायची आहे आणि त्यानंतर म्हणजे मी हे कट करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने कापडाची घडी ठेवून या साईडला तुम्ही बघू शकता इथे 4 इंच मार्किंग करून ठेवायचं आणि मी जे आकार दाखवते या आकारात कट करून घ्यायची आणि या साईडला 7 इंच मार्जिन ठेवायचे आणि कट करून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आकार होणार आहे। तर इथे जी लांब बाजू जी आहे ना, तिथं अशा पद्धतीने फोल्ड करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर खूप सोपं आहे तसं बघायला गेलं तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आणि त्यानंतर मी इथं लेस लावून घेणार आहे। कारण मी याला जे लटकन केलेले आहे ते मी म्हणजे स्वतः बनवलेले आहेत। डायरेक्ट जी लेस मिळते ती मी नाही लावलेली आहे लटकनवाली। तर हे बघा अशा पद्धतीने हा आकार दिसत आहे। तर आता प्लेट्स कशा घ्यायच्या आहेत ना या बाईला ते मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा इथं हा जो आकार आहे ना, आपण लेस लावलेला जो आकार आहे ना बाहीचा, तर तिथून आपण आहे ना प्लेट्स द्यायला घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडच्या प्लेट्स एकाच डायरेक्शनमध्ये द्यायच्या आहेत। तर हे बघा अशा पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या साईडला पण मी तुम्हाला दाखवते। तर सेम डायरेक्शनमध्ये द्यायच्या आहेत। तर हे बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला पण अशा पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत। तर आता ह्या प्लेट्स दिल्यानंतर कसा आकार दिसत आहे ना मी तुम्हाला दाखवते। तर आता आपण प्लेट्स पहिल्यांदा म्हणजे शिलाई देऊन घेऊयात। तर हे बघा अशा पद्धतीने मी दाखवते तुम्हाला। सेम अशा पद्धतीने तुम्ही ही प्लेट्स घ्या आणि तुम्हीही तुमच्या म्हणजे आत्ता ही ट्रेंडिंग आहे तर तुम्हीही एका तरी ब्लाऊजला अशा पद्धतीने बाहीची डिझाईन नक्की करा। तर हे बघा दुसऱ्या साईडला पण मी प्लेट्स देऊन घेतलेले आहेत आणि आता हे प्लेट्स दिल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने दिसत आहे। तर आता जोडताना कसं जोडायचं आहे ना मी तेही तुम्हाला दाखवते। तर हे बघा आता हा जो आकार आहे ना, हे बघा इथं कसं दिसत आहे बघा, हा आकार खूप छान वाटतो। तर हे बघा दोन्ही साईडला प्लेट्स झालेले आहेत आपल्या देऊन आणि आता बाहीला आपण कसं जोडायचं ना तेही मी तुम्हाला दाखवते। तर हा बघा आकार, आता ही जी लेस आहे ना, तर तुम्ही इथं डायरेक्ट जी असते ना आपली लटकनवाली लेस ती डायरेक्ट पण जोडू शकता, पण मी इथं तयार करणार आहे त्याला। तर हे बघा अशा पद्धतीने प्लेट्स पडतात याला। तर आता मी तुम्हाला दाखवते की जोडायचे कशा पद्धतीने। तर ही आपली बाही आहे, तर याचा मध्य काढून घ्यायचं पहिल्यांदा आणि त्यानंतर मध्याच्या दोन्ही साईडला 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने दोन्ही साईडला आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या साईडला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे। तर हे बघा अशा पद्धतीने। तर दोन्ही साईडला असे मार्किंग करून घेतल्यानंतर आता जे आपण प्लेट्स पाडलेले जे कापड आहे ना बाहीचं, तर ते बघा कशा पद्धतीने शिलाई द्यायची आहे ती। तर हे बघा ही जी प्लेट्स दिलेली बाजू आहे ना ती 3 इंच घेतलं होतं ना आपण दोन्ही साईडला, तिथं ठेवायचं आहे आणि मध्ये जे 2-2 इंचावरती घेतलेलं आहे ना तिथं, तर तिथं बघा मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा अशा पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत, इकडून पण आणि इकडून पण। तर मी जशा दाखवते तशाच घ्यायच्या आहेत प्लेट्स आणि नंतर शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हे बघा आता इथून आणि दोन्ही साईडला आपण ठेवतो ना, म्हणजे बाहीवरती ठेवताना सुलट बाजूच ठेवायची आहे। काही वेळेस काय होतं आपल्याला वाटतं की उलट बाजूने शिवायचे का, तर मी जसं दाखवते तसंच तुम्ही तयार करा। तर हे बघा अशा पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायच्या आणि अगदी सोपं आहे, म्हणजे करायला गेलं ना आपण तर मग थोडंसं वाटतं की अवघड असेल, पण काही नाही, खूप सोपं आहे। तर हे बघा आणि आता याला लटकन लावल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते की किती सुंदर दिसणार आहे बाही ते। तर हे बघा ही आपली बाही तयार झालेली आहे आणि आता मी तुम्हाला लटकन लावल्यानंतर कशी दिसते आहे ना ते दाखवते तुम्हाला। तर आकार कसा आलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता बघा हे बघा मी हे लटकन स्वतः तयार केलेले आहेत, याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही नक्की बघा आणि ही बाही कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा। माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।